दुर्वास किचन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक हेल्दी सूप पाहणार आहेत, ब्रोकोली क्रीमी सूप. आता या सूपमध्ये 2 पार्टमध्ये मी डिवाईड केलेलं आहे, एक हेल्दी पण आणि दुसरं क्रीमी पण. चला तर कशा पद्धतीने आहे ते आपण पाहू. या ठिकाणी मी 1 किलो ब्रोकोली आणली होती आणि त्याला छानसं कट करून घेतलं. मोठे मोठे दंडे आहेत ते मी घेतले नाहीत, जे पातळ आहेत नाजूक आहेत तेवालेच दंडे घेतलेले आहेत आणि वरचे फुलं घेतलेले आहेत. याला 3 ते 4 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये छोटे छोटे किडे असतात आणि याच्यावर जास्त फवारण्या पण झालेल्या असतात, त्याच्यामुळं धुवून घेणं अति महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपण 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि पाव किलो ग्रीन मटर टाकलेला आहे, ग्रीन पीस टाकलेले आहेत आणि त्याच्यात जाणार आहे एक कांदा, फक्त एक कांदा जाणार आहे, कारण आपल्याला फक्त एक थिकनेस आणण्यासाठी आणि या ब्रोकोलीचा फ्लेवर थोडासा ब्रेकडाऊन करण्यासाठी कांद्याची मदत होईल. जास्त कांदा जर घातला तर आपलं ब्रोकोलीमध्ये फक्त कांद्याचा अरोमा येईल आणि ब्रोकोलीमध्ये जास्त पाणी हे शिजवताना घालायचं नाही. जेवढी आपली ब्रोकोली आहे तेवढंच आपल्याला या ठिकाणी पाण्याचा वापर करायचा आहे, कारण की हे राहिलेलं पाणी आपण वापरणार नाहीत, कारण ते जर पाणी आपण वापरलं तर आपल्या सूपचा कलर हा काळपट येतो. आपल्याला छान असं पोपटी कलरचं सूप बनवायचं आहे. आता तुम्हाला इथं दिसत असेल की ब्रोकोलीचा कलर थोडासा येल्लोइश झाला आहे, पण डोंट वरी, आपलं क्रीमी सूप अगदी पोपटी कलरचं हिरवंगार दिसणार आहे. हे पाहिलं म्हणजे ब्रोकोलीच्या पाण्यामध्ये किती थोडंसं पाणी दिसत आहे. आणि बॉईल करताना असं मोठ्या साईजचं भांडं घ्या, जेणेकरून ब्रोकोली अशी सगळीकडे इक्वल पसरल्या जाईल आणि त्याला कमी पाण्यात शिजता येईल. जर तुम्ही छोटंसं भांडं घेतलं तर भांडं गच्च भरून तुम्हाला पाणी टाकावं लागेल. मग ते पाणी आपलं एवढं हेल्दी पाणी वेस्ट होईल. आता एक मोठं मिक्सरचं जार घेतलं, त्याच्यामध्ये आपण ब्रोकोली टाकली आणि अर्धा कप आपण पाणी टाकलं, त्याला पेस्ट करून घेतली. ही पेस्ट पहा तुम्ही, एकदम फाईन पेस्ट करायची, थोडेसेही लूम्स ह्याच्यामध्ये ठेवायचे नाहीत. आता याच्यातली सर्वात महत्त्वाची टीप की ब्रोकोलीमध्ये आपण ते उरलेलं पाणी किंवा काळं झालेलं पाणी घालणार नाही. मान्यता आहे ते हेल्दी पाणी असतं, पण आपण पाण्याचा वापर खूप कमी केला आहे. असं म्हणता येईल की जेमतेम आपण वाफेवरच हे ब्रोकोली आपण शिजवून घेतली आहे. ज्या चाळणीनं आपण चाळलो आहेत ब्रोकोली, त्याच चाळणीवर आपण ही पेस्ट टाकणार आहेत. ही पेस्ट टाकून त्यालाही चाळून घेणार आहे. रेस्टॉरंटमध्ये जी एकदम फाईन पेस्ट आपल्याला ब्रोकोलीची दिसते ती फक्त एवढी एक मेथड ॲड केल्यामुळे तुम्हाला त्या टाईपचं तुम्हाला घरच्या घरी सूप घेता येतं. किंवाही असले जे सूप असतात ते असं गाळून घेतात, त्याच्यामुळं त्या सूपचं एकदम स्ट्रक्चर असं स्मूदी होतं आणि असं ग्लोई क्रीमी आपल्याला सूप लागतं. पाहिलं तुम्ही, आपण एवढं छान पद्धतीनं त्याला शिजवलं आहे आणि ग्राइंडही खूप सुंदर पद्धतीनं केलं आहे, एकदम फाईन पेस्ट केली आहे. त्याच्यामुळं जेव्हा आपण याला चाळणीतून काढू, तुम्हाला मी दाखवेलच. आता 2 ते 3 भांडे होतील आपले हे ग्राइंडिंगचे, याच्यात जास्त चोथा निघणार नाही. आपल्याला याच पद्धतीनं करायचं आहे. हे पहा, अगदी 2 ते 3 चम्मच या ठिकाणी चोथा निघालेला आहे. म्हणून तुम्ही गाळायची पद्धत किंवा गाळायची कृती स्किप करू नका, डेफिनेटली गाळा. अगदी छान आपलं सूप बनतं त्याच्यामुळे. आता हे आपलं सूप तयार झालेलं आहे. तुम्ही आत्ताच पहा याच्यामध्ये थिकनेस किती आहे. आपलं सूप असं पाणी वेगळं आणि मधलं बॅटर वेगळं असं झालं नाही, एकसारखं सूप झालं आहे. आणि हे सूप आपल्याला लोखंडाच्या किंवा ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये नाही करायचं, नॉनस्टिकच्याच कढईमध्ये करायचं, किंवा नाहीतर तुम्ही स्टीलच्या भांड्यातही करू शकता. या ठिकाणी नॉनस्टिकची कढई घेतली, त्यात 2 चमचे बटर आणि 2 चमचे आपण लसूण अद्रक घालणार आहे. सर्वात आणखीन एक महत्त्वाची टीप, लसूण अद्रक हे चॉप्ड असावं. हे ग्राइंड केलेले नसून किंवा पेस्ट नसून चॉप्ड लसूण अद्रक घ्या, किंवा जुलियन कटिंगमधलं जरी लसूण अद्रक असेल तरी चालेल. जेव्हा आपण क्रीम पिऊत त्या टायमाला हे एक कण जेव्हा आपल्या तोंडामध्ये येतील खूप सुंदर त्याचा अरोमा येतो. त्याच्यामुळं चॉप्डच घ्या. या ठिकाणी आपण हेल्दी सूप बनवत आहेत, तर हेल्दीच व्हर्जन या ठिकाणी आपण यूज करणार आहेत. या ठिकाणी आपण मैद्याचा टोटल वापर
बंद केलेला आहे. या ठिकाणी आपण गव्हाचं पीठ घालणार आहे. ज्या टायमाला आपण गव्हाचं पीठ घातलं आहे ना, त्या टायमाला मी टोटली गॅसचा फ्लेम ऑफ केलेला आहे. कढईच्या गरमीवरच आपल्याला ना हे गव्हाचं पीठ आपल्याला सॉटे करून घ्यायचं आहे. आता 1-2 मिनटानं आपण हे गॅस चालू करू शकतो. जास्त याला गोल्डन ब्राऊन करायचं नाही, फक्त कलर चेंज करेपर्यंत गव्हाच्या पिठाला याच्यामध्ये सॉटे करायचं आहे. कारण की ऑलरेडीच गव्हाच्या पिठाचा कलर ना हा गोल्डन असतो. आता या ठिकाणी 1 कप भरून आपल्याला दूध लागणार आहे. दूध कशासाठी, तर आपण एक क्रीमी पेस्ट तयार करणार आहेत. 1 कप दूध आपण 3 छोट्या छोट्या बॅचेसमध्ये याच्यामध्ये घालून हे क्रीमी पेस्ट बनवणार आहे. याच्यातले लूम्स पूर्ण आपण घालवणार आहेत, जेणेकरून ना एक असं क्रीमी हे आपल्याला सॉस भेटेल. व्हाईट सॉस, याला व्हाईट सॉस ही तुम्ही म्हणू शकता. जे लोक हेल्दी आहेत किंवा जिम किंवा डाएट प्लॅन करत आहेत त्यांच्यासाठी इथपर्यंतची मेथड अगदी परफेक्ट आहे. त्या लोकांनी इथपर्यंतच हे क्रीमी सूपची मेथड करावी, जेणेकरून जे पुढे आपण मेथड दाखवणार आहे त्याच्यात क्रीम वगैरे यूज केलेले आहेत ते हेल्दी लोकांसाठी म्हणजे थोडंसं अवॉइड करा. त्यांनी आपल्यासारख्या नॉर्मल लोकांसाठी ते अगदी छान आहे. क्रीमी सूप, आपल्या सूपचं नावच ते आहे. पण ज्यांनी हेल्दी वर्जन आहेत किंवा जे डाएट प्लॅन करतात त्यांनी इथपर्यंतचीच प्रोसेस करावी. आता हे तुम्हाला क्रीमी आपलं हे स्ट्रक्चर दाखवते, अगदी एकजीव झालेला आहे, थोडेही गुठळ्या नाहीत आल्या. तर आता या स्टेजला याच्यामध्ये आपण ब्रोकोलीचं बॅटर बनवलं होतं ना ते घालणार आहेत आणि याला पूर्णतः एकजीव करणार आहेत. या ठिकाणी पूर्ण मिक्स करून घेणार आहेत आपण याला. आता इथपर्यंतची प्रोसेस तुम्हाला आवडलीच असेल तर आपल्या दुर्गाज किचन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढचं क्रीमी सूप पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता डेफिनेटली पहा. आता हे पूर्ण आपण काय केलं, या ठिकाणी हे जे व्हाईट क्रीम बनवलं होतं ना आपण, हेल्दी व्हाईट क्रीम, ते याच्यामध्ये मिक्स करणार आहेत आणि 5 मिनिट आपण याला बॉइलिंगसाठी ठेवणार आहेत, जेणेकरून गव्हाचं पीठ किंवा जे आपण व्हाईट सॉस बनवला होता तो एकजीव व्हावा. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, याच्यामध्ये आपण थोडाही पाण्याचा वापर नाहीत करणार. त्याच्यामुळं आपलं क्रीम ना पाणी वेगळं आणि आपलं ते बॅटर वेगळं असं पद्धत होणार नाही. अगदी हॉटेलमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये ज्या प्रकारचं सूप भेटतं त्याच प्रकारचं हे सूप तुम्हाला घरच्या घरी आणि हेल्दी पद्धतीनं आपण बनवलेलं आहे आणि ते तुम्ही याचा मनसोक्त आनंद घेणार आहेत. आता 5 मिनटं झालेली आहेत. तर या स्टेजला आता आपण क्रीम घालणार आहेत. या ठिकाणी 3 ते 4 चमचे आपण या ठिकाणी क्रीम घालणार आहेत आणि याला छानसं मिक्स करून घेणार आहेत. क्रीम घातल्याच्या नंतर फक्त 2 मिनिट आपल्याला गॅसचा फ्लेम ठेवायचा आहे आणि बंद करायचा आहे. आता या सर्व पद्धतीमध्ये सर्वात महत्त्वाचा पदार्थ आपण घातलेला नाही, तो म्हणजे मीठ. 1 चमचा आपण या ठिकाणी मीठ घालणार आहेत आणि आपल्या सूपची रंगत वाढवणारा, लज्जत वाढवणारा अगदी म्हणजे एक युनिक पदार्थ आपण याच्यामध्ये घालणार आहे, ते आहे व्हाईट पेपर. व्हाईट पेपर याच्यासाठी घालायचं की पूर्ण आपल्या सूपची त्यानं टेस्टच चेंज करतो. आता आपण या ठिकाणी क्रीम घातलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं आपलं सूप थिक झालं आहे, म्हणून त्याच्यामध्ये 1 कप आपण साधं दूध घालणार आहे. दूध गरम नाही किंवा नाही, नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे. आता हे दूध घातल्यानंतर सर्व एकत्रित करणार आहेत आणि 1 ते 2 मिनटासाठी याला झाकून ठेवणार आहेत. आपलं रेडी आहे सूप खाण्यासाठी. तुम्ही पाहताच किती सुंदर याचं कलर आलेला आहे, याचं स्ट्रक्चर आलेलं आहे. खायला तर विचारू नका, अप्रतिम असं सूप झालेलं आहे. हे सूप ना संध्याकाळच्या वेळेस किंवा एक फुल मील आपलं होऊ शकतं. अगदी हेल्दी सूप आहे. हे घेतल्यानंतर आपल्याला ना याच्यासोबत दुसऱ्या कुठल्या पदार्थाची गरजच नाही. आता हे एका सर्विंग बॉलमध्ये काढूत आपण. तुम्ही पाहिलं असेल किती सुंदर, म्हणजे अप्रतिम असं झालेलं आहे. कलर तर विचारू नका तुम्हाला आणि टेस्ट तर अप्रतिम. पाहिलं किती असं थिक असं सूप झालेलं आहे. हे सूप नक्की बनवा आणि आपल्या डाएट प्लॅनमध्ये आणखीन एक रेसिपी ॲड करा. तसंच दुर्गाज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. थँक्यू.